सगळ्या गवळणी नंदाच्या वाड्यावरती आलेले यशोदेला विचारतायत, यशोदे कोणाचा रथ आहे? या रथाला एवढं का सजवलंय? कशासाठी आणला हा रथ इथं? या रथाचं काय काम आहे आपल्याला? यशोदा गवळणीकडे बघते, गवळणीला बघते. गवळणींनो यशोदेनं सांगितलं हा रथ अक्रूराचा आहे. अक्रूर कृष्ण आणि बलराम यांना घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. अक्रूर कृष्ण आणि बलराम यांना घेऊन जाण्यासाठी आलेला हे शब्द ज्यावेळेस गवळणींच्या अंतःकरण कानावरती पडले, अंतःकरण विवेळ झालेला आहे. विधीने अशा प्रकारे गवळणींच्या अंतःकरणाची अवस्था झालेली आहे. आणि मग गवळणींनी यशोदेकडे मग पाठ फिरवली, अक्रूराकडे बघितलं. गवळणी आज अक्रूराला बोलू लागले, अक्रूरा शिव्या देत आहेत. ए अक्रूरा, अरे किती दुष्ट आहेस रे तू, चांडाळ आहेस अक्रूरा तू. अरे कोण तुझी आई असेल? तुझ्या आईनं तुझं नाव अक्रूर ठेवलंय, क्रूरासारखा वागतोस. आज गवळणी नुसत्या अक्रूराला शिव्या देत आहेत असं नाही महाराज, आज गवळणी ब्रह्मदेवाला सुद्धा शिव्या देत आहेत. रे विधाता तमन क्वचित या, हे ब्रह्मदेवा, अरे एखाद्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण करतोस, एखाद्याचा चेहरा हृदय पटालावरती कोरून ठेवतोस, एखाद्या व्यक्तीविषयी अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाझर प्रवाहित करतोस. अरे आणि संपूर्ण आयुष्यभराचा विरह तू देतोस. काय तुझं गणित आहे ब्रह्मा? अशा गवळणी अक्रूराला शिव्या देऊ लागलेल्या आहेत. भगवान परमात्मा उठतात, गवळणींच्या मेळ्यातून रस्ता करत करत रथापर्यंत येतात आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस रथामध्ये बसतात, गवळणी देह टाकून देतात. अकांत अशा प्रकारे गोकुळामध्ये
काही गवळणी लगबगीनं धावत धावत जातात आणि त्या रथाच्या समोर झोपतात. ए अक्रूरा, अरे तुझ्यात हिंमत आहे ना, या देहावरून रथाचा चाक घाल. आता जगायचं नाही. ज्याच्यासाठी जगायचंय, ज्याच्यासाठी जीवन समर्पित आहे, ज्याच्या चरणावरती सर्व वाहिलंय, तोच जर आम्हाला सोडून जात असेल तर कशासाठी येतात? अक्रूरा, या देहावरून रथाचा चाक घाल बाबा. ज्यावेळेस भगवान परमात्मा अकांत अशा प्रकारचा गोकुळामध्ये झालेला आहे, देवाला तो गवळणींचा आलाप अकांत बघवत नाही. आणि भगवान परमात्मा हात जोडतात आणि अक्रूराला म्हणतात, अशा प्रकारे भगवान परमात्मा विनंती करतात अक्रूराला, अक्रूरा, या गोपिकाच्या शोकासे न पहावे मजस. रथाचा झेंडा दिसतोय तोपर्यंत गवळणींना अपेक्षा होती देव वापस येईल. प्रत्येक गवळणीला वाटायचं माझ्यावरती त्याचं अनन्य प्रेम आहे, तो जाणार नाही, जातो म्हणेल पण वापस येईल. आज भगवान परमात्मा गोपिकांचं अंतःकरण विदीर्ण